नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आम्ही शेगावलाच आहोत. आता दुसरा दिवस आहे. आता आम्ही बाहेर फिरायला निघतोय. तर या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगणार आहे की आम्ही कसे तिकडे प्रवास केला, किती वेळ लागला, किती पैसे लागले आणि सगळी ठिकाणं दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही नाश्त्याच्या कुपनसाठी लाईन लावलेली आहे. जेवण आणि नाश्त्यासाठी कुपन लागतात. आता आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत. आता नाश्ता वगैरे झाला, आता फिरायला निघतोय आम्ही. हे बघा, आता इथे हे पूर्ण आनंद विहारच आहे. किती स्वच्छ आणि सुंदर आहे. आता आम्ही गेटकडे चाललो आहे. गेटवरून आम्हाला रिक्षा घ्यायची आहे फिरण्यासाठी. इथे बसेस असतात, पण त्या फक्त मंदिरात जाण्यासाठी. हे आनंद विहार मधलंच दृश्य आहे सगळं. आता आम्ही रिक्षा केली आहे जाण्यासाठी. इथे बाजूलाच आनंद सागर आहे, पण त्याचं काम चालू असल्यामुळे ते सध्या बंद आहे. हे बघा, हे आनंद सागर. इथे काम चालू आहे आणि आतमध्ये जायचं असेल तर 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. त्यानंतर आता हे बंद असल्यामुळे आम्ही आता पुढच्या ठिकाणी जाणार आहोत फिरायला. ते यानंतर नागझरी हे ठिकाण आहे, तर ते यानंतर 1 तासात येणार आहे. तर 1 तासाने आपण तिकडे पोचू. आता इथे आम्ही पोचलो 1 तासात. झरीला आलेलो आहोत. गजानन महाराजांचे गुरु गोमाजी महाराज यांच्या दर्शनासाठी चाललो आहोत. तर इकडे पाण्याची कुंड आहेत आणि श्री गोमुख आहे. तर त्या गोमुखातून पाणी येतं, पण तिकडे व्हिडिओ करण्यास मनाई होती, त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ केला नाही. आणि हे समाधी मंदिर गोमाजी महाराजांचे. हे गोमाजी महाराज आहेत. हे गोमाजी महाराजांचं सगळं परिसर इथेच राहत होते ते. बघा, अजूनही ते तसंच आहे घर. पूर्वीचंच आहे सगळं तसंच. या घरामध्ये इतकं गरम होत होतं. आधीच बाहेर उकाडा भरपूर आहे, पण इथे ही चूल पेटवली होती, त्याच्यावर जेवण बनवलं होतं, त्याच्यामुळे फार गरमी होत होती. हे बघा, हे जेवत आहे गरमीमध्ये. हे सगळं गोमाजी महाराजांचंच आहे. भांडी वगैरे ठेवलेली आहे तिकडे जुनी. इकडेही पहिले प्रसाद देत होते.
भरपूर असा। आता थोडा प्रमाणात देतात, नाहीतर पुन्हा आलेल्यांना प्रसाद मिळत होता। श्री गजानन महाराजांचे प्रकट स्थान। हे बंकट सोनार होते, त्यांनी ओळखलं हे महाराज आहेत। तर प्रचंड ऊन आहे इकडे, 42-43 डिग्री वाफा मारतायत, खूप गरम होतंय। आता हे बघा, आम्ही पूर्ण फिरून दमलो आहोत। आता थोडंसं कोल्ड्रिंक्स वगैरे, आणि त्यानंतर रिक्षाने पुन्हा इकडे आनंद विहारमध्ये आलो आहोत। हे सगळं फिरण्यासाठी आम्हाला 3.5 ते 4 तास लागले रिक्षाने, आणि रिक्षावाल्याने 600 रुपये घेतले। तर असा होता आमचा हा प्रवास। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह। बाय।